काकू मी खूप खुश आहे. काय ग थांब जरा, किती घाई, जरा आरामात. आता कुठे आजारपणातनं बरी झालीयस? काकू आता जी गोष्ट घडली आहे ना त्याच्यामुळे माझा सगळा आजारपण सगळा त्रास असा गायब झालाय. असं काय आबाळ ठेंगणं झालंय? इतकी का हसतेस? सांगते. मी आता बाबांकडे गेले होते. मी त्यांच्याशी माझ्या आणि शुभूबद्दल बोलले आणि तुला माहितीये का त्याने आमच्या लग्नाला हसत मुखाने होकार दिलाय. काय तू खरं सांगतेस? हो काकू, भैयासाहेबांनी होकार दिला? खरंच ते स्वतः म्हणाले. मला तर आता काय करू आणि काय नको असं होतंय. अरे बा, ही खरंच खूप मोठी आनंदाची बातमी आहे. हो. पण मला सांग, भैयासाहेबांचा स्वभाव कसा आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. इतक्या सहज, इतक्या लवकर त्यांनी तुमच्या लग्नाला परवानगी कशी दिली? शुभ काही आपल्यासाठी नवीन आहे का? आपल्या घरचाच येतो. तो किती प्रामाणिक आहे, किती एकनिष्ठ आहे आणि संकटाच्या वेळी तो स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कसा मदतीला धावून येतो सगळं माहितीये बाबांना. मग आता तूच सांग, अशा हिऱ्यासारख्या जावयाला बाबा नाही का म्हणतील? तुझंही बरोबर आहे म्हणा. भैयासाहेबांना शुभवरती आधीपासूनच पूर्ण विश्वास आहे. चला, खरंच खूप मोठ्या आनंदाची बातमी दिलीस. आधी देवापुढे साखर ठेवूया, देवाचे आभार मानूया. पण काकू अगं शुभ कुठे आहे? मला दिसलाच नाही, तो आलाच नाही का अजून? ते काही माहिती नाही ग. आपण त्याला नंतर सरप्राईज देऊया. आधी देवाच्या पुढे साखर ठेवूया. थांब. चला. हे बघ वैशाली, तुला मी चांगल्या भाषेत शेवटचं विचारतोय. तुला कोणी मदत केली होती हा प्लॅन करायला? काय कराल जाणून साहेब, मी माझं तोंड उघडणार नाहीये. तुम्हाला जे करायचंय ना ते करा. अगं वै, हे बघ, थोडा समजूतदारपणा दाखव. तू जर मला आत्ताच्या आत्ता त्या मास्टरमाइंडचं नाव सांगितलंस ना तर मी स्वतः कोर्टात तुझी शिक्षा कमी करण्यासाठी मदत करू शकतो. कळतंय तुला? ऐक माझं, हां, शांतपणे विचार कर. अहो रुद्रप्रताप सर, हे पोलिसांचे जुने खेळ ना या वैशालीला नका शिकू. कोर्ट आणि कायदा काय असतो ना हे मला चांगलंच माहितीये आणि माणूस एकदा आतमध्ये आला ना की तो इथेच चढतो हे सुद्धा मला माहितीये. त्यामुळे मी माझं तोंड उघडणार नाहीये. नाही सांगणार ना? ठीक आहे. नाही तुझा माज उतरवला ना तर बघ. पाटील, लेडी कॉन्स्टेबलला बोलवा. हो सर. हे बघ, तुला सांगावंच लागेल. चल बोल पटकन, बोल लवकर. तुला या प्लॅन मध्ये कोणी मदत केली होती? बंगल्यात आत जायला कोणी मदत केली तुला? आणि या सगळ्यात कोणाचा हात आहे? नाही बरं मॅडम, हिला एवढं मारा ना की सगळं खरं खरं बोलली पाहिजे. सांगितलं ना सोडा. समजत नाहीये. सोडा, सोडा मला. नाही बोलत. नाही ना, अशी नाही. बोल लवकर. बोल लवकर. नाही तुला ना आता. हिनं अशी ऐकणारातली नाही. बोल बोल, अजूनही वेळ गेलेली नाहीये. बोल, कोण होतं? नाही बोलणार. सोडा, लागतंय मला. हात काढा. सोडा. अरे काढा लवकर. सोडा माझा हात. तुम्हाला कळतंय का? लागतंय मला. बोल बोल वैशाली, आता तरी खरं बोल. नाही बोलणार. शेवटची वेळ आहे, पटकन बोल. अरे मला मारू नका. मारू नका मला. लागतंय. तुम्हाला कळतंय का? मला मारू नका. सांग लवकर, सांग लवकर नाव. अलकनंदा. अलकनंदाने दिली होती मला एंट्री. तू काय बोलतीस तुला कळतंय ना? विश्वंभर सरांची सख्खी बहीण. हो, तीच अलकनंदा. बघ, माझ्याशी खरं बोलायचं हं? आधीच सांगतोय. जर चुकून सुद्धा पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असशील ना तर जीवानिशी जाशील.
आणि समजा तू म्हणतीयस त्याप्रमाणे अन्नपूर्णा मॅडमनी तुला मदत केली तर त्या का करत असतील? त्यांचं कोणाशी का वैर असेल? ते सगळं मला काय माहित नाही, पण ती एकटी नाहीये. तिच्यासोबत तो ऑपोजिशन पार्टी मधला विक्रम घाडगे पाटील आहे. काय? याचा अर्थ विश्वंभर सरांच्या पाठीमागे खूप मोठा कट चालू आहे. आता यांना मी जिवंत सोडत नसतो. वैशाली, ऐक माझा. आत्ता तुझे स्टेटमेंट मला दिलंस ना, ते कोर्टात न्यायाधीशांसमोर सुद्धा तुला द्यायला लागेल. ओके? नाही नाही नाही, कोर्टात वगैरे मी काही बोलणार नाहीये. तुमच्या खाकी वर्दी समोर बोलले ना तेवढं खूप आहे. मी हे सगळं काहीच बोलणार नाहीये कोर्टासमोर, आधीच सांगून ठेवते. बघ वैशाली, कोर्टात स्टेटमेंट द्यायला नकार दिलास किंवा चुकून तुझी साक्ष फिरवलीस तर माझ्यासारखा वाईट माणूस कोणी नाही. त्या विक्रम घाडगे पाटीलच्या आधी मी तुला स्वतः मारून टाकेन. कळलं ना? त्यामुळे माझ्याशी पंगा नाही घ्यायचा. सर, ती काही बोलली का? ही माहिती माझ्याशिवाय कोणालाच कळता कामा नये. सर, काय झालं सर? कसला विचार करताय? आणि ती वैशाली काय म्हणाली का? नाही, अजून काही बोलली नाही. ती तोंड उघडायलाच तयार नाही. पण ठीक आहे, मी बघीन तिच्याकडे. देवी आई, आता सगळं माझ्या मनासारखं होतंय. माझ्या आवडत्या जोडीदाराबरोबर माझं लग्न होणार आहे. आता फक्त बाबांनी मला त्यांची मुलगी म्हणून स्वीकारू दे, मग बास. आणि मला खात्री आहे एक ना एक दिवस तू हे सुख सुद्धा माझ्या पदरी नक्की टाकशील. आई अंबाबाई, माझ्या या निष्पाप पोरीने फक्त दुःख पाहिले. आता कुठे तिच्या चेहऱ्यावर हसू आलंय. तिच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण कर. माझ्या श्रावणी आणि शुभूचा संसार सुखाचा, समाधानाचा आणि सोन्याचा होऊ दे. त्यांच्या सुखाला कुणाचीही दृष्टी लागू नको देवबाई. दादा, हां, हे कानातले बघू. हां, बघा. हे हे कसले भारी कानातले आहेत. श्रावणीला कानातले लय आवडतात. मी प्रेम व्यक्त केल्यानंतर तिला साधं चॉकलेट बी द्यायला नाही. हे माझ्याकडनं तिला पहिलं गिफ्ट असेल. दादा, हे पॅक करा.